नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाचा घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 13 फेब्रुवारी. 13 फेब्रुवारी महत्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात मित्रांनो. आणि हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून एंड पर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला महत्वाचे सर्व प्रश्न आपल्याला समजत जातील. आणि मित्रांनो, कोणताही परीक्षा असू दे त्यासाठी चालू घडामोडी हा उपक्रम खूप महत्वाचा आणि मी मराठी उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की आपल्याला मदत व्हावी. कालचा प्रश्न होता, विंग्स इंडिया 26 मध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर होतं मित्र हो, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. ओके. पुढे आजचा पहिला प्रश्न, परीक्षा पे चर्चा उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की मुख्य उद्देश काय आहे परीक्षे पे चर्चा. आपण त्याचं उत्तर जर आपण पाहायला गेलं, परीक्षा तणाव कमी करणे या उद्देशाने हा तयार करण्यात आलेला आहे. आपण डिटेल पाहूया. सध्या 9वी आवृत्ती आहे. सुरुवात 2018. आयोजक शिक्षण मंत्रालय. तारीख 6 फेब्रुवारी 2026 ला सुरू झालं. मुख्य स्थळ 7 लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली. उद्देश परीक्षा तणाव कमी करणे, आत्मविश्वास वाढवणे, वेळ व्यवस्थापन. नोंदणी 26 मध्ये 4.5 कोटी, 25 मध्ये 3.53 कोटी नोंदणी झालेले होते. ठीक आहे, लक्षात ठेवा, पॉईंट खूप महत्वाचा आहे. परीक्षा पे चर्चा शिक्षण मंत्रालय अंतर्गत नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. दुसरा प्रश्न, अलीकडे अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान बडी स्क्वॉड्रन नावाचा संयुक्त हवाई सराव सुरू झाला आहे? तर पाहायला गेलं, दक्षिण कोरिया सोबत हा हवाई सराव झालेला आहे. कुठल्या देशासोबत? दक्षिण कोरिया. लक्षात असू दे. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न पाहतोय, ब्लॅक स्वान समिट इंडिया 26 ची मुख्य थीम कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती? बघा, पॉइंट खूप महत्वाचा हा सुद्धा प्रश्न. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, नाकारता येत नाही. तर उत्तर आहे फिनटेक व डिजिटल अर्थव्यवस्थेशी संबंधित होती. 5 ते 6 फेब्रुवारी भुवनेश्वर ओडिशामध्ये झाली. मुख्य अतिथी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. थीम फिनटेक, डिजिटल अर्थव्यवस्था, रोजगार. 24 देशातील 1700 प्रतिनिधी हजर होते. लक्षात असू दे. पुढे चौथा प्रश्न, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल जाहीर केलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 25 मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? ऑब्विसली अव्वल स्थानावर असणारं डेन्मार्क आहे आणि आपल्या भारताचा क्रमांक 91वा क्रमांक लागतो. लक्षात असू दे. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल भ्रष्टाचार धारणा निर्देशांक डिटेल पाहूया. अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. निर्देशकाचे नाव करप्शन प्रिस्क्रिप्शन इंडेक्स, सीपीआय म्हणजे त्याला म्हणतात. 25 मध्ये अव्वल देश डेन्मार्क. वैशिष्ट्य, जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश. 25 मध्ये जागतिक सरासरी गुणांमध्ये घट दिसून आली आहे. आणि भारताचा क्रमांक कितवा आहे मित्र हो? 91वा क्रमांक लागतो. हे सुद्धा आपल्याला माहित असणं तितकंच महत्वाचं आहे. पुढे पाचवा प्रश्न पाहतोय, भारतामध्ये राज्यस्तरीय पक्षी ॲटलस प्रकाशित करणारे पहिले राज्य कोणते? आपण जर पाहायला गेलं, पहिलं राज्य हे केरळ आहे आणि दुसरं राज्य गोवा आहे. दोन्ही पॉइंट खूप महत्वाचे आहे. पहिलं राज्य कुठलं आहे? केरळ. आणि दुसरं राज्य कोणतं आहे? गोवा. प्रकाशन 7 फेब्रुवारी 26. प्रसंग 9वा गोवा पक्षी महोत्सव ओलपाई येथे झाला होता. उद्देश गोव्यातील पक्षी प्रजातीचे सायंटिफिक मॅपिंग करणे. हा गोवा हे दुसरे राज्य बनले, केरळ हे पहिले राज्य बनलेले आहे. हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 6वा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच लखपती बिटिया योजना सुरू केली आहे? तर उत्तर आहे नवी दिल्लीने सुरू केलेलं आहे. नवी दिल्ली राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. लखपती बिटिया योजना 26 सुरू करणारे राज्य दिल्ली. वर्ष 26. प्रकार बालिका कल्याण योजना. आर्थिक मदत जन्मापासून शिक्षणाच्या विविध टप्प्यापर्यंत. हप्त्यामध्ये 56,000. पदवी पूर्ण झाल्यावर एकूण रक्कम 1 लाखापेक्षा अधिक मिळणार. बघा, पॉइंट खूप महत्वाचा आहे. लखपती बिटिया योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे मित्र हो? तर नवी दिल्ली राज्य सरकारने सुरू केलेली आहे. 7वा प्रश्न, बायो फर्स्ट FACH 26 प्रदर्शनासाठी कंट्री ऑफ द इयर म्हणून कोणत्या देशाची निवड झाली आहे? तर तो आपला देश भारताची निवड झालेली आहे. बायोफेक जगातील सर्वात मोठी जैविक ऑर्गॅनिक उत्पादन प्रदर्शनी. विशेष मान भारताला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित. ठिकाण नंबर
नंबरगी जर्मनीमध्ये दिनांक 10 ते 13 फेब्रुवारी 26. इतिहास 1990 बायोफेज ही पहिली आवृत्ती जर्मनीमध्ये आयोजित आणि 2010 मध्ये भारताचा बायोफेज मध्ये सहभाग. लक्षात ठेवा, पॉइंट खूप महत्वाचे. कंट्री ऑफ द इयर म्हणून कोणाला मिळाले? भारत देशाला मिळालेलं आहे. पुढे 8वा प्रश्न पाहतोय मित्र हो. आशियाई नेमबाज अजिंक्यपद 26 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? भारताने टोटल 15 पदके जिंकलेली आहेत. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026. ठीक आहे. मनू भाकर यांना रौप्य पदक मिळालेले आहे 25 मीटर एअर रायफलमध्ये. ईशा सिंग यांना कांस्य पदक. भारत सांघिक सुवर्ण, एकूण स्कोर 1751 आणि भारताने एकूण टोटली नेमबाजीमध्ये 15 पदके मिळवलेली आहेत. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पुढे 9वा प्रश्न आपण पाहतोय. क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज. क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज 2026 मध्ये दिल्लीला कोणत्या निकषात पहिला क्रमांक मिळालेला आहे? मित्रांनो, निकष सुद्धा माहित असणार खूप पॉइंट महत्वाचे. म्हणजे असे काही पॉइंट्स आहेत सगळ्यांना माहिती नंबर 1 ला तर आहे, पण निकष कोणता? एखादा उलटा प्रश्न विचारला तर तो आपल्याला देता आला पाहिजे. तर उत्तर होतं याचा निकष होतं पहिला क्रमांक. कशामुळे? तर परवडणारा खर्च या अंतर्गत पहिला क्रमांक मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर दिल्ली. शहर दिल्ली रँक 1 मध्ये क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीजने अहवाल प्रसिद्ध केला. कारण कमी शिक्षण शुल्क, स्वस्त राहणीमान, सरासरी खर्च $250 ते 500 प्रति महिना आणि इतर शहर मुंबईचा 11वा, बंगळुरूचा 15वा क्रमांक लागतो. ठीक आहे, मुंबईचा 11वा आणि बंगळुरूचा 15वा क्रमांक लागतो. पुढे 10वा प्रश्न. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स 26 मध्ये सुवर्ण पदक विजेता भारतीय खेळाडू कोण? तर उत्तर आहे तेजस्विन शंकर यांना. लक्षात ठेवा, सुवर्ण पदक मिळालेलं आहे आशियाई इंडोर ॲथलेटिक्स मध्ये. ठीक आहे, हे सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे. ओके, पुढे जाऊया. आपण पाहतोय 11वा प्रश्न. 14वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? त्याचं उत्तर आहे महाबळेश्वरमध्ये ते आयोजित करण्यात आलेलं आहे. 12वा प्रश्न. 12वी आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 26 मध्ये भारताला किती पदके मिळाले आहेत? 5. त्यापैकी आपण एक पाहिलं नाव तेजस्विनी शंकर. दोन्ही पॉइंट आपल्याला आज भेटलेले आहेत, खूप पॉइंट महत्वाचे आहेत. पुढे 13वा प्रश्न. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम कोठे उभारले जाणार आहे? आपल्यावरती मुंबई पण नागपूर पण नाही मित्र हो, तर ते कोल्हापुरात ते सुरू करण्यात येणार आहे. कुठे? कोल्हापुरात. लक्षात ठेवा. पुढे 14वा प्रश्न. दिल्ली सरकारने मुलींसाठी कोणती योजना जाहीर झाली? आत्ताच पाहिलं, लखपती बिटिया योजना. ठीक आहे, पॉइंट जरा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा, माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढे 15वा प्रश्न. सलग 4था वर्षी लोकसंख्या घट नोंदवणारा देश कोणता? म्हणजे मित्र हो, प्रश्न काय, पॉइंट किती महत्वाचा आहे बघा, की लोकसंख्या घट नोंदवणारा देश तर सलग 4थ्या वर्षी, तर ऑब्विसली कोण नसून तर तो चीन सारखा देश आहे. म्हणजे चीन सुद्धा लोकसंख्या घटवण्यात यशस्वी होत आहे सलग 4थ्या वर्षी. जगात 1 नंबर आपला भारत आहे, 2 नंबरवर चीन झालेला आहे लोकसंख्येत. पण इथं प्रश्न काय विचारलाय? सलग 4थ्या वर्षी लोकसंख्या घट नोंदवणारा देश चीन आहे. 16वा प्रश्न. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. हे त्याचं उत्तर आहे, लक्षात असावं. ओके, पुढे आपण पाहतोय 17वा प्रश्न. ए माती खता खाये बुक्सी जागबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 विष्णुभूषण हरिचंदन. 18वा प्रश्न. शेतकरी भारताने 26 ब्रिक्स अध्यक्षपदाची अधिकृत, सॉरी इथं शेतकरी हा शब्द चुकलेला आहे मित्र हो. ठीक आहे, भारताने 2026 ब्रिक्स अध्यक्षपदाची अधिकृत सुरुवात कोठे झाली? तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये ती झालेली आहे. पुढे 19वा प्रश्न. भारताने फेब्रुवारी 26 मध्ये कोणत्या देशासोबत विविध क्षेत्रात सामंजस्य करार केलेला आहे? कोणत्या देशासोबत? उत्तर आहे सेशल्स नावाच्या देशासोबत करार केलेला आहे. 20वा प्रश्न. 22वा उपेंद्रनाथ ब्रह्म सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे गॅलुम अशी दोर्जी वांगमो यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, भारताच्या अंडर 19 विजयाला मानवंदन देणारे वाळू शिल्पकार कोण आहेत? रघुनाथ मोहंती, सुदर्शन पटनायक, जतीन दास, राम वंजारा. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असणार आहे. आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.